मित्रमैत्रिणींनो नमस्कार. काल विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ केल्याचे जाहीर केले. तर पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा जे कर्जमाफी झालेल्याचं दाखवलेलं आहे. पण खरी गोष्ट काय आहे ते आपण आता शांतपणे समजून घेतलं पाहिजे. निवडणुकीच्या वेळी मोठमोठ्या ह्या घोषणा झाल्या होत्या. आम्ही सत्तेत आलो की शेतकऱ्यांचा 7-12 हा कोरा 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 करू. पण 3 वर्ष झाली तरी शेतकऱ्यांचा 7-12 काही कोरा झालेला नाही. आता या अर्थसंकल्पात काय सांगितलेलं आहे की पहिली गोष्ट 2 लाखापर्यंत ज्यांचं कर्ज आहे थकीत आहे त्यांनाही कर्जमाफी मिळणार आहे म्हणजे जी 2 लाखाच्या वर ज्यांचं कर्ज आहे अचूक ते शेतकरी यामधून वगळण्यात आलेले आहेत. ते या कर्जमाफीला मुकणार आहेत. जे शेतकरी प्रामाणिकपणे दरवर्षी कर्ज फेडतात त्यांना कर्जमाफी नाही, फक्त 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान. आणि तेही कधी मिळते, कोणाला मिळते, याद्या कधी येतात याचं काहीही माहीत नाही. आणि खरं पाहिलं तर जो शेतकरी कर्ज वेळेवर भरतो तो काही श्रीमंत असतो का? तो व्याज भरतो, जुन्याचं नवीन फिरवाफिरव करतो कर्ज आणि नवीन कर्ज घेतो. कागदावर ते नवीन जरी दिसत असलं तर ते खरं कारण म्हणजे ते जुनंच कर्ज असतं. कागदावर नवीन दिसतं म्हणून काय तो कर्ज भरायला योग्य आहे का? तो काहीतरी तडजोड करून तो कर्ज भरत असतो, फिरवाफिरव करत असतो, सोनं गहाण ठेवतो, काहीतरी तडजोड करून ते कर्जाचं त्यावेळची ती वेळ मारून नेत असतो. तर या लोकांना सुद्धा यामधून वगळलेलं आहे. तर पहिली गोष्ट 2 लाखाच्या वरती ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना वगळण्यात आलेलं आहे. जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना वगळण्यात आलेलं आहे. 30 सप्टेंबर 2025 ही डेडलाईन ठेवल्यामुळं त्याच्यावरचे जे शेतकरी आहेत त्यांना वगळण्यात आलेलं आहे. आणि जे 2 लाखाच्या आत म्हणजे जे कर्ज आहे ज्यांनाही कर्जमाफी ॲक्च्युली मिळणार आहे त्यांनासुद्धा पात्र अपात्र अशा काही निकषातून त्यांचे चाळणी होणार आहे आणि मग ही शेतकऱ्यांच्या पदरात हे कर्जमाफी पडणार आहे. तर घोषणा मोठी झाली, 2 लाखपर्यंत कर्ज माफ म्हणजे जणू काही सरसकट कर्जमाफ तुम्ही केलेलं आहेत अशा घोषणा होतात. पण प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या पदरात काही पडत नाही. कमीत कमी शेतकऱ्यांना कशीही कर्जमाफी मिळेल याच्याकडेच सगळं लक्ष या अर्थसंकल्पात या कर्जमाफीत आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.